थँक्यू डीजे काव्या. तर सेमीफायनल सामना हा प्रत्येकी 3 षटकांचा आहे पंचांच्या माहितीसाठी. आणि नाणेफेकीचा कौल जय गणेश वापाले संघाच्या बाजूने लागला गेला. प्रथमतः त्यांनी फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी स्वीकारला. पहिल्या दिवसाचा खेळ जय गणेश वापाले बस संघाने गाजवला होता. आणि आता मात्र जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या विरोधात आता मात्र खेळत असताना सलामीची जोडी कुठलाही चेंजेस नाही. ऋषिकेश भोईर त्याच्या सोबतीला पाहू शकाल दुर्गेश भोईर आणि प्रथमेश आपल्या षटकाला सुरुवात करतोय. बॅटची कडा आणि चेंडू सरळ थर्ड मॅनच्या दिशेने निघून जातोय. 4 धावांसाठी चौकार. चेंडू गॅप मधून मात्र ट्रॅव्हल झाला. कुठल्याही फिल्डरला चेंडू थांबवण्याची संधी मिळाली नाहीये आणि सरळ थर्डमॅनच्या दिशेने चेंडू मात्र सीमेरेषेला जाऊन धडकला. आणि आता मात्र ऑन साईडला उडवलाय चेंडू. मात्र गॅप खूप मोठा आहे. मिडविकेटला कुठला फिल्डर नाहीये. जोपर्यंत वाडिश लोंगांवरून क्षेत्ररक्षक जयेश विशे चेंडूवरती पोहोचतोय तोपर्यंत 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या. 6 धावा धाफलक्यावरती आतापर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिले षटक पॉवर प्लेचं सुरू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये आतापर्यंत पॉवरफुल सुरुवात ऋषिकेश भोईरच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाली. आणि आज प्रत्येक विषय काही कारणास्तव प्लेइंग 11 मध्ये नाहीये. याचा फायदा नक्कीच जय महाराष्ट्र भोईरगाव संघ उचलू शकतोय. वॉटर स्ट्रोक ज्या दिशेने वडपेगाव बसलाय त्या दिशेने चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. शॉट ऑफ द टूर्नामेंट आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट षटकार मी म्हणेल उपसरपंच चषकामधील पाहायला मिळालाय. अफलातून फटका. आणि अशी एकही इनिंग नाही की ऋषिकेश भोईरच्या बॅटमधून षटकार मात्र आपण पाहिला नाहीये. आज पूर्ण दिवसभर मात्र त्यांनी जबरदस्त कामगिरी आतापर्यंत या ठिकाणी केलेली आहे. आणि नक्कीच आपण पाहू शकता या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक सिक्सर हॅट्रिकसाठी सन्माननीय विजय गोविंद पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण देणार आहोत. कुठल्याही संघाच्या फलंदाजाने जर तो कार्य केलं तर त्यांच्यासाठी आपण हे पारितोषिक देणार आहोत. हो आणि आतापर्यंत ऋषिकेशचा आपण जर विचार केला तर आता या डावामध्ये 12 आणि या अगोदर 56 म्हणजे 68 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत या स्पर्धेमध्ये आलेल्या आहेत. परंतु हा चेंडू पाहू शकाल डावा स्टिक सोडून मात्र निघून गेला. आणि पंचांचे दोन्ही हात समांतर आपण पहिले वाईटचा इशारा देते पाहायला आपल्याला. थोडासा प्रेशर आता मात्र गोलंदाजी प्रथमेशवरती आपण पाहतोय. आणि आज प्रत्येक विषय सुद्धा नाही म्हणजे तुम्हाला कमीत कमी धावसंख्येवरती या ठिकाणी प्रतिस्पर्धी संघाला मात्र रोखावं लागेल. आणि अथर्व सांगतो की एक्झॅक्टली प्रतीक नसला तरी काय झालं आम्ही आहोत ना. परंतु या ठिकाणी ग्लास करण्याचा प्रयत्न केला. शॉर्ट फायनलकडे मात्र चेंडू शोधतायत. आणि त्यानंतर पंचाचा लेग बायचा इशारा पाहायला मिळाला. अतिरिक्त धाव तिथे मात्र पाहायला मिळाली. धावसंख्या पुढे जाताना आपण पाहतोय बिन गडी बाद 14 धावा. चांगली सुरुवात. आणि तसंही आपण योगी या ठिकाणी पाहिला तर या स्पर्धेमध्ये प्रथमेशच्या बरोबरीने जयेशचाही चांगला फॉर्म पाहायला मिळाला. त्याच्यामुळे प्रतीकच्या नसल्यानं मी म्हणेल एवढा काही फरक पडणार नाहीये संघाला. पण एक कंप्लीट टीम आहे जय गणेश वाफाले बी. परंतु समीर जर इथून जर एखादा मोठा लक्ष्य जर उभारण्यामध्ये यश आलं भोईरगाव संघाला तर मात्र कुठेतरी पाठलाग करण्यासाठी जय गणेश वापाले संघाला सुद्धा मात्र नक्कीच थोडासा स्ट्रगल आय थिंक करावा लागेल. परंतु या ठिकाणी पाहू शकाल सुरुवात चांगल्या प्रमाणे पाहतोय आपण. पहिल्या षटकाचा खेळ आतापर्यंत या ठिकाणी पाहू शकाल मार्गस्थ आहे. आणि हे तब्बल आतापर्यंत प्रथमेशने 15 धावा खर्च केल्या. एक गडी भोईरगाव संघाने गमावला नाहीये. हे पहिलं असं षटक असेल प्रथमेश या स्पर्धेमध्ये की ज्या षटकामध्ये तब्बल 15 रन्स आलेत. इकॉनॉमिकल राहिलाय ओव्हरऑल या स्पर्धेमध्ये. मात्र आज या मोठ्या मॅच मध्ये थोडासा दबावामध्ये पाहायला मिळालाय. आणखी काही जोडल्या जातील. स्ट्रेट हिट स्टँड अँड डिलिव्हर्ड बॉल सीमा पार. ऋषिकेश भोईर ऑन फायर. दमदार दर्जेदार षटकार. आणि मित्र म्हणे की स्पर्धा गिरीश दादांची आहे. स्पर्धा उपसरपंच आहे. आणि हा सामना सेमीफायनलचा आहे तर प्रत्येक विषय माघारी कसा राहील पहा. जॉब वरती होती आणि जॉब वरती त्याने सुट्टी केल्यानंतर मात्र थेट या मैदानावर त्याने प्रवेश केला.
आणि आता मात्र प्रत्येक पाटीलची एंट्री आपल्याला प्रत्येक विषयाची एंट्री मात्र मैदानामध्ये पाहायला मिळाली. हा बात आहे, धावतच आला. संघाला खरं तर गरज देखील आहे, तर संघ त्याच्याच नावाने ओळखला जातो. 6ने आता धावसंख्या आपण पाहतोय 21 रन्स. पहिल्या षटकामध्ये मात्र मी म्हणेल चेंडूची चांबडी लाल केली आहे, लोलवली आहे. खराब गोलंदाजी मित्र म्हणेन पहिल्या षटकामध्ये प्रथमेश विषयकडनं मात्र खूपच चुका पाहायला मिळाला. जे 2 सिक्सर पहिले आपण अगदी बादच्या रडारमध्ये चेंडूची त्यांनी हाताळणी केली आणि तदनंतर पाहू शकाल एकूण 21 धावा पहिल्या ओव्हरमध्ये मात्र त्या ठिकाणी खर्च केल्या. करूया, आपल्याकडे वेळ कमी आहे कारण अजून एक आपण अंतिम सामना खेळवायचा बाकी आहे. दुसऱ्या षटकात सुरुवात करतोय गोलंदाज जयेश विषय. 21 धावा मात्र आपल्याला पहिल्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाल्या. चांगली सुरुवात, खास करून ऋषिकेश भन्नाट फॉर्म मध्ये आहे आणि पाहू शकाल चांगला खेळ तो या स्पर्धेमध्ये मात्र प्रस्थापित करतोय. चला आपण खेळायला सुरुवात करायची. प्लीज मी आयोजकाच्या वतीने तुम्हाला वारंवार विनंती करतोय, कारण यानंतर फायनल मॅच देखील आपल्याला अगदी उजेडातच कव्हर करायची आहे. कुठल्या प्रकारची फ्लड लाईट व्यवस्था नाही आपल्याकडे, याची नोंद घ्या. हळूहळू आता पॅक क्राऊड होत असताना सेकंड ओव्हर द विकेट ऑन साइडला पुल अँड पॉवरफुल. दिस इज द मॅसिव्ह हिट, ह्यूज सिक्सर. हा 1 2 3 4 5 6चा फटका होता. काय जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक पाहिला आपण. पूर्णपणे जे ताकद दुर्गेश भोईरकडे आहे ते ताकद पूर्णपणे त्यांनी झोकली आणि अतिशय वेगानं फ्लॅट सिक्सर पाहायला मिळाला. हिटमॅन ऑफ भोईरगाव पॉवरफुल हिट या ठिकाणी दाखवतोय. यावेळेला मिस टायमिंग, इथे विकेटची संधी, मोठी विकेट प्राप्त केली आहे. गोलंदाज जयेश पलटवार करत असताना सडेतोड उत्तर देतोय. दुर्गेशला मैदान सोडावं लागेल. बिग विकेट. दिल्यानंतर तो मात्र या ठिकाणी बाद झाला. त्यानंतर नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये एंट्री करतोय. दुर्गेश यांचे जे छोटे बंधू अर्थात कुणाल भोईर मैदानाच्या आतमध्ये जात असताना 27 या आकड्यावरती लागणारा हा पहिला धक्का जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला. ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट अखेर जयेश विशीने मात्र आपल्या संघाला प्राप्त करून दिली. परंतु चांगल्या स्थितीमध्ये सध्या आपण जय महाराष्ट्र भोईरगाव संघाला पाहतोय. एकीकडे ऋषिकेश आहे, त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आपण 2 षटकार पाहिले, 1 चौकार पाहिला. वैयक्तिक 19 धाबा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आलेल्या आहेत आणि आतापर्यंत जयेशने एकूण 2 चेंडू फेस केले, 1 सफलता त्याने प्राप्त केली. 6 धाबा त्याने आतापर्यंत खर्च केल्या ओव्हर द विकेटनं. हो, पुन्हा एकदा मात्र या ठिकाणी बॅटच्या स्लॉट मध्ये चेंडू होता, परंतु मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत आकाश चूक करत नाही, त्याने पकडला झेल आणि कुणालला आता मात्र जावं लागेल डगआउटच्या आश्रयाला. या ठिकाणी आपण पाहतोय हा रिप्ले तुमच्या समोर. बरोबर आपण पाहिलं तर अगेन्स्ट द विंड खेळण्याचा प्रयत्न केला आणि तिथे मात्र फलंदाज फसला. लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश आलं जयेशला. ऑन हॅट्रिकच्या उंबरट्यावरती आता जयेश असेल. दरम्यान या ठिकाणी सुंदरजी पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत करतोय. आणि जर गोलंदाजाने जर या ठिकाणी विकेट हॅट्रिक पूर्ण केली तरी सुद्धा आपण सर्वांनी विजय गोविंद पाटील यांच्या वतीनं 1000 रुपयाचं पारितोषिक त्या ठिकाणी देणार आहोत. चला थोडंसं स्पीडअप करूया आपण. बाद होणाऱ्या फलंदाजाने सुद्धा थोडीशी घाई करायची आहे आणि नवीन येणाऱ्या फलंदाजाने सुद्धा थोडीशी घाई करायची आहे,
कारण आम्हाला जो अंतिम सामना आहे तो मात्र जास्तीत जास्त षटकांचा मात्र या ठिकाणी खेळवायचा आहे. हा एक उद्दिष्ट आहे आयोजकांचा आणि त्यासाठी तुमची साथ आम्हाला हवी आहे. हो नक्कीच, वेळेबद्दल आम्हाला सहाय्य करा प्लीज. ऑन हॅट्रिक न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानामध्ये, अक्षय एंटर होतोय. हॅट्रिक बॉल, जयेश तयार. यावेळेला पुन्हा एकदा लॉफ्ट केलं आडव्या बॅटनं. खरं तर सुरुवातीला खेळण्याचा प्रयत्न केला, बॉल फुलर लेंथ आला. स्ट्रेट बॅटनं हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न, वाईड इश लॉंग ऑन मिड विकेटच्या मध्ये बॉल फील्ड करण्यात आला आणि त्या दरम्यान वेळ होती बॅटरकडे सिंगल कंप्लीट करण्याची. सिंगलला स्कोर आता पुढे सरकलाय, धावसंख्या जाऊन पोहोचते 28 वर. चांगलं कंट्रोल बघायला मिळालं, कारण पहिल्या 7 बॉलवर 27 होत्या, मात्र तदनंतरच्या 3 बॉलवर 2 विकेट आणि 1 सिंगल. चांगला कमबॅक जयेश विषयकडनं आपण पाहिलं. कारण एखाद्या गोलंदाजाचा आपण कधी कधी विचार करतो की पहिल्या चेंडूवरती षटकार चौकार आल्यानंतर तो षटक लांब लचक आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु त्यानंतर जयेशच्या गोलंदाजीवरती मात्र कुठला प्रेशर होतो, परंतु या ठिकाणी अप्परकटच्या साह्यानं खास करून आपण ऋषिकेशचा जर खेळ पाहिला समीर, तर ज्याप्रमाणे चेंडू मिरिटवरती येतो त्या मिरिटवरती तो कामगिरी करतो आणि त्याचमुळे आज पूर्ण दिवसभरामध्ये त्यांनी धाबांचा पाऊस पाडलाय. डेफिनेटली बॉलच्या मेरिटवर क्रिकेट खेळतोय. ज्या दिशेनं बॉल येतोय त्या दिशेनं तुम्हाला खेळता येणं गरजेचं. राहुल द्रविडला आय थिंक क्वेश्चन विचारला होता पत्रकाराने की 99 वर किंवा 96 वर असल्यानंतर तुम्ही कधी एखाद्या वेळी षटकार मारण्याचा प्रयत्न केलाय का. तर राहुल द्रविडचं स्पष्ट मत होतं की मी कधीच बघत नाही की मी किती स्कोरवर आहे, मला जसा बॉल येईल त्या बॉलच्या मेरिटवर मी खेळतो. आणि ते पहा, तो क्रिकेट सध्याच्या घडीला ऋषिकेश भोईर दाखवत असताना, म्हणजे मी 96 ला आहे की 99 ला आहे याचा मला काहीच फरक नाही. मला जर सिक्सरचा बॉल आला तर मी सिक्सरच मारणार, सिंगलचा आला तर सिंगल घेऊन 100 कंप्लीट करणार. आणि त्याचमुळे मात्र द वॉल नक्कीच भारताची भिंत म्हणून राहुल द्रविड यांची ओळख राहिली. सध्या ते प्रशिक्षक आहेत, मुख्य प्रशिक्षक म्हणून भूमिका पार पाडतायत आणि कसोटीमध्ये खूप चांगला खेळ आता सेकंड टेस्ट मध्ये पाहायला मिळाला इंग्रजांच्या विरोधात. आणि आता मात्र या ठिकाणी या दुसऱ्या षटकाचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. जयेश विषयचा स्पेल ते मात्र संपन्न झालेला आहे. आणि या धाव फलकावरती आपण धाबा जर पाहिल्या तर या ठिकाणी 2 गडी बाद एकूण 34 धाबा धाव फलकावरती लागल्या गेल्या. जयेशच्या ओव्हरमध्ये देखील चांगल्या रन्स आल्या, 2 फलंदाजांना बाद करण्यामध्ये यश आलं, मात्र 13 धावा त्याच्या ओव्हरमध्ये देखील कंप्लीट झाल्या. इथून आता शेवटचं हे षटक, लास्ट 6 बॉल आणि शेवटच्या 6 बॉल मध्ये मी म्हणेल इथून आणखी जर 10 रन्स आल्या तर कुठेतरी डेंजर झोन कडे हे धावफलक जाईल आणि तिथून चेसिंग करणं थोडंसं डिफिकल्ट होईल. तर तिसऱ्या षटकाला आता सुरुवात करतोय गोलंदाज प्रत्येकी विषय आणि त्याच्या समोर असेल लेफ्ट आर्म बॅटर अक्षय. 17च्या धाव गतीने आतापर्यंत धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. 34 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि इथे मात्र पाहू शकाल बॅटची वरची कडा तिथे मात्र लागली गेली. चेंडू मात्र पाहू शकाल फाईन कडे निघून गेला आणि पहिल्या चेंडूवरती 1 धाव अक्षयने मात्र कंप्लीट केली गेली. नवीन गोलंदाज आपण पाहतो अंतिम षटकामध्ये प्रतीक विषय, संघातील प्रमुख खेळाडू आणि त्याच्या नावानं खरं तर जय गणेश वाफाले बी संघ ओळखला जातो. PPL मध्ये देखील भरपूर चांगल्या पद्धतीने बोली लागली या खेळाडूवरती आणि तो सध्या आता त्याच्या गावासाठी चांगलं योगदान देईल का हा प्रश्न निर्माण झालाय. खास करून आयकॉन मध्ये त्याची बोली लागली गेली आणि पाहू शकाल कशा रीतीने तो केला. मात्र PPL मध्ये प्रस्तावित करेल. और पे चेंडू, व्हॉट अ ग्रेट शॉट. तुम्हाला ऋषिकेश भोईरची जर बॅटिंग आवडली असेल तर या लेजंड साठी एकदा टाळ्या व्हायला हरकत नाहीये. मित्रांनो, मध्ये कंजूसी करू नका. डेफिनेटली जोरदार टाळ्या वाजू द्या. वयाच्या 40 नंतर 40+ चा खेळाडू आहे, मात्र आज युवकांना लाजवणारा खेळ त्याने साकारलाय. अफलातून खेळ, जबरदस्त. आणि नक्कीच मित्र म्हणे की युवकांनी त्यांच्याकडून काहीतरी शिकणं गरजेचं आहे. खास करून जे आपण उदयमुख खेळाडू आहेत प्रत्येक संघामध्ये आपल्याला किमान 2 ते 3 यंगस्टार खेळाडू पाहायला मिळतात. त्याने मात्र अशी लेजंड खेळाडूचे धडे घेणं फार गरजेचं आहे. परंतु मित्र म्हणे की या ठिकाणी जय गणेश वापले बस संघानं जो अभ्यास दुर्गेश भोईरचा केला असावा, कुणाल भोईरचा केला असावा, परंतु प्रश्न आता निर्माण करतोय ऋषिकेश भोईर. क्या बात आहे, कूल क्रिकेटर. सध्या या ठिकाणी वातावरण गरम करत असताना प्रतीकच्या विरोधात 1 मोर बिग हिट, अनदर ह्यूज सिक्सर. अँड वॉट अ बॅटिंग, 92 रन्स आतापर्यंत या स्पर्धेमध्ये
ऋषिकेश भोईरच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. किंवा बिग हँड एकदा जोरदार टाळ्या वाजल्या. 92 धावा वैयक्तिक या स्पर्धेमध्ये ऋषिकेश भोईरच्या बॅटमधून. सलगचा तिसरा येणार का? प्रतीक्षा विरोधात मात्र यावेळेला फटका फसतोय. स्वतः गोलंदाज डाव दी बॉल. ओहो, आणि फ्रस्ट्रेशन बघा, राग व्यक्त केला त्या बॉल वरती ऋषिकेश बाद. डाव आवडला असेल, इनिंग आवडली असेल तर टाळ्या वाजू द्या. जबरदस्त खेळ ऋषिकेशने मात्र या ठिकाणी प्रस्थापित केला आणि वैयक्तिक 37 धाबा त्याच्या बॅटमधून पाहायला मिळाल्या. अतिशय सुंदर कामगिरी आपल्या संघासाठी. सेमीफायनलच्या लढतीमध्ये किमान आपण जर पाहिलं तर या ठिकाणी एकूण 4 षटकार त्याने लगावले आणि 2 चौकाराच्या साह्यानं एकूण 37 धावा त्याने जोडल्या. जबरदस्त खेळ त्याच्याकडून पाहायला मिळाला आणि अखेर शेवटच्या क्षणाला प्रत्येक विषयनं त्याची विकेट्स त्याची सफलता मात्र नक्कीच प्राप्त केली. नवीन फलंदाज आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय रोहन भोईर. स्वतः संघनायक आहे आणि पाहूया कशा रीतीने मात्र आता येणाऱ्या 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. धावसंख्या एकूण सांघिक जर आपण पाहिली तर या ठिकाणी 47 धाबा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. हो, यॉर्कर परफेक्टली, व्हॉट डिलिव्हरी. परंतु शेवटच्या क्षणाला मात्र या ठिकाणी रोहननं मात्र त्या चेंडूला सन्मान दिला. 48 लॉस ऑफ 3 विकेट्स. जय महाराष्ट्र भोईरगाव. 48 धावा, 50 कडे वाटचाल. 3 षटकांचा सामना आणि पहा अंतिम षटकामध्ये देखील धावांची लईलूट करत असताना ओव्हरऑल आपण जर बघितलं तर सांघिक खेळ पाहायला मिळाला. प्रत्येक मॅच मध्ये वेगळा खेळाडू चालला जय महाराष्ट्र भोईरगाव संघाकडनं. मात्र प्रत्येक मॅच मध्ये बॅटिंग चालली ती म्हणजे ऋषिकेशची. प्रतीक पुन्हा सज्ज होतो राऊंड द विकेट. यावेळेला आडव्या बॅटनं स्लॉक करण्याचा प्रयत्न. बॉल हवेमध्ये, पुन्हा मिस्टेक झाली आहे. बॉल सरळ बॉर्डर लाईनच्या दिशेनं सरकतोय आणि पाहू शकाल या ठिकाणी तिसऱ्याचा प्रयत्न केला फलंदाज आणि तिसऱ्या धाब्याच्या प्रयत्नामध्ये एक्झॅक्टली फलंदाज मात्र त्या ठिकाणी रनआउट झालेला आहे. म्हणजे 49 धाबा एक्झॅक्टली कंप्लीट केल्या गेल्या आणि 51 धाबाचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करावा गेला अंतिम फेरी गाठण्यासाठी जय गणेश वाफले ब संघाला. तर दुसऱ्या इनिंगला सुरुवात होण्या अगोदर आपण पुन्हा एकदा जाऊया. थोडा वेळ डीजे काव्या थोडीशी शांत आहे, त्यांना आपण थोडीशी संधी देऊया आणि ऐकूया आपण एक सुंदर संगीत. आतिश बागराव यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण व्यासपीठावरती जेवण स्थान आपण न व्हावा. आपला या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक स्वागत आहे आणि टाळ्यांच्या गजरानं आता मात्र या ठिकाणी या सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये या वाटचाल करत असताना जय गणेश वापले बस संघाच्या वतीनं जयेश विषे आणि त्याच्या सोबतीला पाहू शकाल प्रथमेश विषे हे 2 फलंदाज आता मात्र या ठिकाणी तुम्ही सलामीवीर म्हणून पाहू शकाल. 18 चेंडू आणि 18 चेंडूमध्ये 51 धावा संख्याचा इथे पाठलाग इथून करायचा आहे. चांगली टोटल खरं तर धावफलकावरती लावली आहे. मात्र हे विसरून चालणार नाही की उगाच जय गणेश वाफले बी देखील इथपर्यंत पोहोचला नाहीये. त्यांच्यामध्ये देखील एक क्षमता आहे आणि तेही सामन्याचं गणित बदलवू शकतात. आणि आतापर्यंत 2 स्पर्धा जय गणेश वापले बस संघाने जिंकलेल्या आहेत. पहिल्या क्रमांकावरती रँक करतायत विकी स्पोर्ट कुक्षे आणि जय गणेश वापले बस संघ. क्या बात आहे. म्हणजे पीटीसी मध्ये सध्या दबदबा आहे जय गणेश वाफले बीचा. आणि त्याच अनुषंगाने जयेश विषे आणि प्रथमेश विषे हे 2
बॅटर आता खेळपट्टीवरती पाहायला मिळत आहेत, परंतु आज दुर्गेशने सुद्धा गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केलेली आहे. पुन्हा स्पर्धेचा विचार केला तर चला वेळ कमी खर्च करा. यानंतर अजून एक आपला सामना या ठिकाणी पूर्ण करायचा आहे. लकी ड्रॉच्या माध्यमातून सरस्वती स्पोर्ट खालिंग संघ अंतिम फेरीमध्ये पोहोचलाय. प्रथमेश इज ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती हा नागती प्रहार. पहिले बारी थी तुम्हारी, अब बारी है हमारी. षटकारानं मात्र या ठिकाणी आगाज केलाय. वॉट अ स्टार्ट. जबरदस्त सिक्सर ठोसा आता दिलाय. आणि ज्यावेळी एका ताकदीचे दोन संघ असतात ना एकमेकांसमोर, त्यावेळी मात्र तो सामना पाहण्याची एक वेगळीच मजा येत असते. आणि हा सामना कडवट होणार आहे, त्यात काही शंका नाही. कुठे जाऊ नका, मित्रांनो, पाहत राहा विद्यमान उपसरपंच चषक 2024 हा महाथरार सन्मान्य गिरीशदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्पर्धा तुम्ही पाहता. MS स्पोर्ट चिंचवली आणि दशरथ 11 चिंचवली संघाच्या माध्यमातून मित्र म्हणून की चिंचोली गावाचा उत्सव इथे मात्र आपण या ठिकाणी एन्जॉय करतोय. डेफिनेटली. आणि काय पलटवार सुरू केलाय. पलटवार तुम्हाला पाहायला मिळतीलच. पुन्हा फुल टॉस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला आपण पाहतो फिल्डर उपस्थित. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जात होता, मानस होता, मात्र धाडच झाले नाही. सिंगल स्कोर 7 वर. कारण आता योगी छोटे मोठे युद्ध संपलेत, महायुद्ध सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. खरं तर महाअंतिम सामना अजूनही बाकी आहे, मात्र हे देखील युद्ध कमी नाहीये. इथून जो जिंकणार तोच फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. दोन्ही संघांच्या दृष्टिकोनातून व्हेरी इम्पॉर्टंट मॅच. दरम्यान भादानगरचे डासिंग युवा उद्योजक मिस्टर दत्ता कतोरे यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं आपण करूया हार्दिक स्वागत. आणि या ठिकाणी पहा पहिल्या दिवसातील हिरो इथे ठरतोय 0, अर्थात जयेश विषय मात्र या ठिकाणी शून्यावरती बाद होतोय. बिग विकेट. मोठी सफलता या ठिकाणी प्राप्त केली आहे दुर्गेश भोईरनं. बडी मछली चाल में फसती हुई. जयेश बाद झालाय शून्यावरती. 7 या धावसंख्येवरती पहिला धक्का जय गणेश वाफले बीला. चांगली सफलता प्राप्त दिली आपल्या संघाला दुर्गेश भोईरनं. चला नवीन येणाऱ्या फलंदाजाने लगेचच एंट्री करायची आहे. वेलकम दत्ताजी कतोरे. क्रिकेटचे खूप मोठे चाहते आहेत, भादानगरचे युवा उद्योजक आहेत आणि त्यांचं मात्र या ठिकाणी शुभ आगमन. आपला मी या उपसरपंच चषकामध्ये हार्दिक स्वागत करतोय. न्यू बॅटर तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू आपण पाहतोय. विपुल येतोय. खर तर प्रतीक्षा आहे, आपण पाहतोय प्रतीक विषय येत नाही मात्र मला वाटतं तो पहिलं षटक संपल्यानंतर फिल्डिंग करण्यासाठी आला होता आणि त्याच्याच मुळे कदाचित त्याला आता पहिल्या षटकामध्ये बॅटिंग मिळणार नाहीये, असंच काही रूल असावा. परंतु विपुल सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये चांगली त्यांनी कामगिरी केलेली आहे. पाहू शकाल या ठिकाणी शफल होऊन ऑन साइडला हुक करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट. ओ माय गॉड. प्रथमेश विषय इथे एक्झॅक्टली बाद झाला आणि सेलिब्रेशन पहा. कॅरीबाई स्टाईल सेलिब्रेशन म्हणताय बाई. जबरदस्त खेळ सुरू आहे. दुर्गेश भोईर आज सर्व काही सुरळीत घडतंय. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक आणखी मोठा खेळाडू बाद जातोय. जय गणेश वाफले बीचा धावसंख्या 7 वरती स्थिर. पहिल्या बॉलवर षटकार आला होता, मात्र तिथून पुढे पहा किती चांगलं पलटवार केलं. पलटवार अप अँड डाऊनच्या मॅच मध्ये येत राहतील आणि सध्याच्या घडीला पूर्णपणे ड्रायव्हिंग सीटवर टीम जय महाराष्ट्र भोईरगाव. जबरदस्त परफॉर्मन्स इथे मात्र या ठिकाणी आपल्याला आज जय महाराष्ट्र भोईरगाव संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. यांनी पहिल्याच ओव्हरमध्ये या ठिकाणी 2 मोठे धक्के लागत असताना जय गणेश वापरले बस संघाला. प्रथमतः पाहू शकाल फलंदाज जयेश विशेष शून्यावरती माघारी परतला आणि तदनंतर कुठेतरी छोटी धाव करण्याचा तिथे प्रथमेशनं प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नामध्ये त्याला यश मिळालं नाही आणि तो सुद्धा मात्र रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. नवीन फलंदाज आतिश आलाय. लेफ्ट आर्म बॅटर आहे. डावखुऱ्यात आता खेळाडू आहे. यशाचे नियम तेव्हाच लागू होतात जेव्हा तुम्ही प्रयत्न करता आणि तो प्रयत्न इथून या ठिकाणी आतिश आणि विपुलला मात्र करावा लागेल, कारण सेमीफायनलची लढत आहे. अंतिम सामना तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळायचा असेल तर इथून तुम्हाला या ठिकाणी धावांची जी गती आहे ती मात्र वाढवावी लागेल. परंतु एक्झॅक्ट समोर दुर्गेश भोईर आहे. चांगली गोलंदाजी आतापर्यंत त्याच्या वतीने पाहायला मिळाली आणि त्यानंतर पुन्हा जोरदार अपील कॉन्वेन्ससाठी. परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. जी बॅट होती ती मात्र कुठेतरी विकेटवरती स्पर्श झाली असावी आणि त्याचमुळे तो साऊंड इथे मात्र ऐकायला आपल्याला तेच म्हणणं पंचांचं सुद्धा आहे. आणि पाहू शकाल डॉट चेंडूनं मात्र स्वागत केलंय लेफ्ट आर्म बॅटर आतिशचं.
गोलंदाजी जबरदस्त, भेदकता, अचूकता आणि महत्वाचं म्हणजे सुंदरता गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाले. अनुशासित गोलंदाजी, कारण डिसिप्लिन हा गोलंदाजीमध्ये असणं आवश्यक होतं आणि तो दाखवला. धावसंख्या 7 वरती स्थिर आहे. पुन्हा एकदा दुर्गेश राईट आर्म राऊंड द विकेट. इथे मोठा फटका, चांगला स्ट्रोक आलाय. लॉंग ऑनचा फिल्डर येतोय, बॉल खाली, 1 मोर विकेट डाऊन. आणखी एक धक्का, फलंदाज बाद. पहिल्या षटकात केली ते मात्र संपन्न झाला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद, 7 धाबा धावफलक्यावरती लागल्या गेल्या. आणि आता मात्र येणारे 12 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 44 धाबांची आवश्यकता, म्हणजे तुम्हाला जवळपास 22 धाबांची सरासरी आता मात्र या ठिकाणी गाठायची आहे. आणि नवीन फलंदाज ज्या खेळाडूची आपण प्रतीक्षा करतो तो, अर्थात प्रत्येक विषय आता मात्र आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. म्हणजे वेळेला किती महत्व आहे पहा. तुम्ही जर वेळेवर जर एखाद्या स्पर्धेमध्ये जर उपस्थित राहिला नाही तर मात्र त्याचा तुम्हाला कुठेतरी भुर्दंड भोगावा लागू शकते. आणि आज एक षटक समाप्ती झाल्यानंतर प्रत्येक विषयाने मात्र या मैदानामध्ये एंट्री केली आणि त्याचमुळे मात्र कुठेतरी संघ अडचणीमध्ये आला. हे दृश्य आता मात्र आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. नक्कीच आता 12 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहतोय 44 धावसंख्येची गरज. प्रत्येक ओव्हर मागे आता 22 धावाचं समीकरण. तर नक्कीच या ठिकाणी आपण ओव्हर ब्रेक मध्ये आहोत. तर काही ज्या सन्मान आहेत ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करूया. माजी ग्रामपंचायत सदस्य चिंचोली सन्माननीय संतोषजी पाटील आपल्यामध्ये आज उपस्थित झालेले आहेत. त्यांना आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित करीत आहोत. आणि हा सन्मान माजी सरपंच महेशजी पाटील आपणास विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान या ठिकाणी संपन्न करावा. करूया. मी पुन्हा एकदा महेशजी पाटील आपणास विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते दत्ता कथोरे यांना आपण सन्मानित करायचं आहे. दत्ता कथोरे यांना आपण सन्मानित करतोय. महेश पाटील यांच्या शुभ हस्ते आज सुद्धा मात्र अनेक पाहुण्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा देण्यासाठी आपली उपस्थिती दाखवली. त्या सर्व पाहुण्यांचा मी आभार व्यक्त करतोय. आणि आता मात्र जाऊया आपण ऑन गोईंग मॅच कडे. ऑन साइडला चेंडू टर्न केलं, डीप स्क्वेअरकडे फिल्डर तैनात होते. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केले. विपुलच्या बॅटमधून ही धाव पाहायला मिळाली. धावफलक्यावरती धावा लागला गेल्या आतापर्यंत 8. दुसरा षटक प्रगती पथावरती आहे आणि प्रत्येक ठाकरेने आपल्या षटकाला सुरुवात केली. इथून मात्र तुम्हाला हाणामारी करावी लागेल, हायलाइट क्रिकेट खेळावं लागेल. आणि आता मात्र सर्व काही जबाबदाऱ्या प्रत्येकच्या खांद्यावरती पाहायला मिळत आहेत. 10 चेंडू आणि 43 धावसंख्येची आता आवश्यकता सामना जिंकण्यासाठी. समीकरण कठीण आहे मात्र अशक्य नाही. मला आठवतं याच संघाच्या विरोधात वाहुलीच्या क्रीडांगणावरती मनीष भोईरच्या विरोधात प्रत्येक विषयानं 6 चेंडूंमध्ये 6 षटकार ठोकले होते. तो दिवस वेगळा होता. हा दिवस वेगळा आहे. इथे बघा स्लो बबन स्वागत केलं या ठिकाणी. आणि तिथून ती स्पर्धा सुद्धा जय गणेश वापले बस संघाने जिंकली होती, जय हनुमान बाहुबली चषक. परंतु तो काल वेगळा होता समीर. हा काल वेगळा आहे, हा सत्र वेगळा आहे. आणि थोडेसे आपण जर नक्कीच जर धावफलकडे लक्ष वेधलं तर कठीण प्रसंग आता मात्र जय गणेश वापले संघावरती पाहायला मिळत आहेत. हो तेच असतं ना की पहिल्या डावामध्ये बॅटिंग करणं सोपं असतं, मात्र जेव्हा तुम्ही चेस करत असता तेव्हा तुमच्या डोक्यामध्ये त्या सर्व गोष्टी सुरू असतात, कॅल्क्युलेशन सुरू असतं. यावेळेला मोठा फटका बाहुबली बॅटरच्या बॅटमधून, बलशाली सिक्सर. मोठा फटका आणि गोलंदाजाला बसलाय चटका असंच म्हणावं लागेल. अगदी बाटच्या रडारमध्ये होता आणि चिंडू द्यायचा आहे लगेचच, जास्त वेळ इथे मात्र वाया जाणार नाही. त्यासाठी मी पूर्णपणे जे आमचे कमिटी मेंबर आहेत त्यांना विनंती करतो की आपण आता सामन्याकडे फोकस करावं. आणि योगी मला अजूनही आठवते त्यावेळेला मनीष भोईर संघातील प्रमुख गोलंदाज होता, मात्र तिथून जेव्हा 6 सिक्सर लागले तेव्हापासून मनीष भोईर कडे गोलंदाजी दिली जात नाहीये. तिथून त्याच्यावरती बॅन लावला गेला आणि केतनवरती ती जबाबदारी आपण पाहत आलो ना. असं कधी कधी होत असतं, परंतु
जेव्हा तुमच्याकडे वारंवार चुका होत असतात तेव्हा तेव्हा मात्र नक्की तुमच्यावरती कारवाई सुद्धा केली जात असते. रिवर्स फटका केल्याचा प्रयत्न मित्र म्हणजे घ्या चुकीचा फटका, कारण तुमच्याकडे ताकद आहे, सरळ बॅटे तुम्ही चांगले फटके खेळू शकता. तर मात्र या फटक्यांची आवश्यकता आहे का, कारण तुम्हाला प्रत्येक चेंडूवरती मोठा फटका खेळायचा आहे, मी नक्कीच आम्ही समजू शकतो. परंतु हा स्ट्रोक या स्थितीमध्ये मित्र म्हणेन की एक्झॅक्टली खेळणं चुकीचं आहे. कारण आता समीकरण बदललंय. शेवटचे 7 बॉल आणि 37ची गरज, म्हणजेच काय तर आता या बॉलवर सिंगल आणि नंतरच्या 6 बॉलवर 6 षटकार असंही होऊ शकतं. प्रतीकने चांगला कमबॅक केला षटकार आल्यानंतर. इथे मात्र पाहू शकाल फटका चांगला इथे मात्र पाला बोलतोय, परंतु मिड विकेटला मात्र फिल्डर सज्ज आहेत. सिंगल धाव तिथे मात्र पूर्ण केली गेली आणि अशा रीतीने दुसरा षटकाचा खेळ सुद्धा मात्र संपन्न झाला. आणि कुठेतरी या समीरची जी भविष्यवाणी होती ती मात्र खरी ठरत असताना, म्हणजे येणारे 6 चेंडू शिल्लक आहेत आणि जिंकण्यासाठी 36 धावांची आवश्यकता. पूर्णपणे सामना आता झुकवत असताना, फायनलचे दरवाजे आता उघडत असताना असं म्हणायला हरकत नाहीये जय महाराष्ट्र बोरगाव टीम. तर नक्कीच आपण या ठिकाणी काही सन्मान आहेत ते सन्मान संपन्न करूया. पाहू शकाल ग्रामपंचायत चिंचोलीची विद्यमान सदस्य सन्माननीय अतिशजी बागराव आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. तर मी रुपेश पाटील आपल्याला विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान त्या ठिकाणी संपन्न करायचा आहे. चला थोडीशी घाई करूया आपण. जय महाराष्ट्र बोरगाव संघ विनंती करतोय. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अतिशजी बागराव यांना आपण इथे सन्मानित करत आहोत रुपेश पाटील यांच्या शुभ हस्ते. थँक्यू डीजे. 6 चेंडू 36ची आवश्यकता. गोलंदाज केतन मार्गस्थ होतोय आणि पहिल्या चेंडूवरती अपील पाहायला मिळाली लेग बी फॉर विकेटसाठी. नक्की. आणि केतनचा आपण जर विचार केला तर 9 विकेट आतापर्यंत त्यानं या स्पर्धेमध्ये घेतलेले आहेत. पूर्ण दिवसभर चांगली गोलंदाजी केली आणि इथे पहा पहिलाच डॉट. आता इथून शेवटचे 5 चेंडू शिल्लक. दरम्यान या ठिकाणी भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध उद्योजक आणि ठाणे जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी अध्यक्ष सन्माननीय पंडित शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. तुमचं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. विद्यमान उपस्थित केतन या स्पर्धेमध्ये पूर्ण केली. कामगिरी या ठिकाणी आपण पाहतोय आणि पाहुणे मंडळी देखील आता फार मोठ्या संख्येने उपस्थित होत असताना बॅट प्रतीक विषय डिपार्ट्स. कुठेतरी आपल्याला गोलंदाजीमध्ये या पहिल्या इनिंग मध्ये या जय गणेश बापाले बस संघाच्या वतीने चुका पाहायला मिळाल्या. आणि त्या चुकांमध्ये आता मात्र संघ थोडासा बाकफुटवरती आपण पाहतोय. भावेश भोईर धामणगावचे अर्थात केतनसाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे. जर विकेट हॅट्रिक पूर्ण केली तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज केतनसाठी मात्र दिले जाणार आहे. भावेश भोईर धामणगावचे एक चांगले व्यक्तिमत्व आहेत आणि मात्र या ठिकाणी पाहू शकाल या फटक्यावरती सुद्धा मात्र चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु एलिव्हेशन कुठे झालं नाहीये. आणि लगभग आता मात्र या ठिकाणी फायनलचे जे दरवाजे आहेत ते आता खुले होत असताना जय महाराष्ट्र भोईरगाव संघासाठी, म्हणजेच काय आता छोटे मोठे युद्ध जिंकून आता महायुद्धाकडे वाटचाल जय महाराष्ट्र भोईरगावची आता पाहायला मिळाली आहे. कारण शेवटचे आता 3 चेंडू शिल्लक. राऊंड द विकेट. केतन तयार. आणखी एखादी विकेट त्याच्या खात्यामध्ये येईल का? होय आली आहे. 11वा खेळाडू त्यानं बाद केलाय. पर्पल कॅप होल्डर उपसरपंच चषक 2024 मधील. आणि ही स्पर्धा केतन आपल्या जीवनामध्ये कधीही विसरू शकणार नाहीये. पाहू शकाल ऑरेंज कॅप ऋषिकेश भोईरच्या डोक्यावरती आपण म्हणू शकतो. आतापर्यंत त्यांनी एकूण 92 रन्स या स्पर्धेमध्ये जोडल्या. आणि केतनचा आपण विचार केला तर त्यांनी एकूण 11 विकेट्स पर्पल कॅपचा मानकरी खेळाडू आहे. म्हणजे जणू काही स्पर्धा भोईरगाव संघाच्या खेळाडूंनी गाजवली असं म्हणायला हरकत नाहीये. डेफिनेटली विशेष नाही, कारण आता शेवटचे 2 चेंडू शिल्लक आपण पाहतोय. धावफलकावरती धावा तुम्ही बघतायत. 15 धावा इथे लागल्यात. 51चं टार्गेट चेस करायचं होतं आणि फक्त 15 धावा. केतन पुन्हा सज्ज होतोय. हो, यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड लॉंग ऑन ला. फॉर्मॅलिटी आर लेफ्ट. आणि जवळपास आता विजयाच्या उंबरठ्यावरती फायनलचे दरवाजे जवळपास उघडले जात आहेत जय महाराष्ट्र भोईरगावसाठी. शेवटचा 1 बॉल शिल्लक. आणि तसंही पडका टेनिस क्रिकेटमध्ये समीर आपण भरपूर उलटफेर पाहतोय. आणि या सत्रामध्ये अशा संघाची बांधणी झालेली की कुठलाही संघ कुठल्याही संघाला पराभूत करू शकतोय. आणि ते आज आपण पाहिलेलं आहे. प्रथमतः किंग्स पर कानवली संघाला भोईरगाव संघाने आज पराभूत